पत्रकारांशी बोलताना देखील ऑफ रेकॉर्ड बोलत होते, मात्र ते बोलले की निर्णय काही लागू दे, याच्या पुढे जी तयारी असेल ही जोरदार असेल. म्हणजे तेजस ठाकरे हे राजकारणात एंट्री करणार आहेत का असा प्रश्न आहे. आणि शिवसैनिक खूप उत्सुकतेने स्वागत आहे आमचं, येतील तर स्वागत आहे, आपल्याला कल्पना नाही पण स्वागत आहे. पण प्रसंगाला उभं राहण्याची जी ठाकरे घराण्याची परंपरा आहे ती त्या मुलाने दाखवली. कळलं का नाही? असं आहे ते. आम्ही तसेच आहोत सगळे. मात्र राजकारणात एंट्री होईल का? शिवसैनिक उत्सुक आहेत हे जाणण्यासाठी. मी बोललो ना स्वागत आहे. मी पण शिवसैनिकच आहे ना शेवटी. धन्यवाद. केलं एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अडसूळ टळसूळ गुरुकीर्ती हे सगळे जण त्यावेळेला नेते झालेत बरं का. हे नेते 2018 साली झालेत. मग त्यांना म्हणावं ना, ते जर मान्य नाही तर हे नेतेपद पण मान्य नाही ना यांचं. जर आदरणीय उद्धवजींनी दिलेलं आम्ही संविधान दिलं नाही की आमची घटना तुमच्या मताप्रमाणे इलेक्शन कमिशनला मिळालं नाही असं म्हणत असतील तर माझ्याकडे पुरावा आहे की इलेक्शन कमिशनला दिलेलं आहे. आम्ही ॲक्नॉलेजमेंट आहे. इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं नाही की हे चूक काय किंवा बरोबर आहे म्हणून. मग तरी क्षणभर असं मानूया त्यांचं म्हणणं खरं आहे. मग जर ते खरं असेल तर मग पक्षप्रमुख आहे तर तेव्हा 2013 झालेलं आहे, ते काही नव्यानं झालं नाही. मग 2018 मध्ये तुम्हाला नेतेपद दिलं, सांगा तेही गैर आहे म्हणून. मग ते सगळे नेते गैर झाले ना त्यावेळेला. जर ते कायदेशीर नाहीत तर या नेतेपदांची नेमणुका कायदेशीर कशा? ते कायदेशीर नाहीत तर या आमदार कायदेशीर कसे? ते कायदेशीर नाहीत तर ह्याचा एबी फॉर्म व्हॅलिड कसा? सुरू तिथे आहे ना, यांचा एबी फॉर्म पण व्हॅलिड कसा होतो? म्हणजे मग कोणी मग इलेक्शन कमिशनने बेकायदेशीर काम केलं, कोणी केलं का? शेवटी तिकडेच जातो ना एबी फॉर्म. त्यांनी तेव्हा म्हणायला पाहिजे होतं की तुम्ही पक्षप्रमुख नाही, तुम्ही यांना एबी फॉर्म कसा देता म्हणून. असं कुठे इलेक्शन कमिशन म्हणाले का कधी? 2019 नंतरची निवडणूक आहे ना, हे तर बरोबरच होते सगळे. म्हणून हे जे काय चाललंय ते अतिशय गलिच्छ राजकारण, कलंकित राजकारण आणि सर्वात महत्वाचं देशाच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे. ते गंभीर आहे, ते अतिशय गंभीर आहे. ते लोकशाहीला सुद्धा घातक आहे. आणि म्हणून सगळ्यांनी जागे व्हायला पाहिजे. काहींना आपली जात आठवली आहे, काहींना आपलं राज्य आठवलं आहे. मोठ्या मोठ्या लोकांना मी या राज्याचा आहे, मी त्या राज्याचा आहे. यातनं समजून महाराष्ट्राने घेतलं पाहिजे की ही माणसं कुणाचे गुलाम आहेत ते, आणि या सगळ्या गुलामांनी दिलेला निर्णय. एक शेवटचा प्रश्न आहे. शिवसेनेमध्ये कुठेतरी अंतर्गत धुसफूस असल्याची माहिती समोर येते. आज त्या संदर्भात बैठक देखील झाली. 2018 कुठे बैठक झाली? मातोश्रीराजाची बैठक. मी होतो ना बैठकीत. काय झालं त्या बैठकीत? 2000 काय झालंय उलट्या बाजूने विचारू नको. बैठकीत काही नाही झालं. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार. धुसफूस वर एक असला विषय येतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ना, अनिल परब गेले तिकडे दिल्लीमध्ये. मात्र 2018ची जी घटना आहे त्या घटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद नाही. मी आता तुम्हाला घटनेतलीच बाब सांगते ना, मग तुम्ही डायरेक्ट 2018 वर का बोलता आणि 1999 वर का बोलता? त्याच्यामध्ये काय एकदम 10-15 वर्षांनी होतं का? दर 5 वर्षांनी निवड होते ना. मग 2013 झालं, 2018 झालं, त्याच्यानंतर 2007 झालंय का? मग 2013ची घटना तुमच्याकडे आहे. मी त्याला पुढचं गोष्ट सांगितलं मला. हे सगळे याच घटनेला धरून, याच घटना दुरुस्तीला धरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून मान्यता घेऊन आपण निवडणुका लढलो, जिंकलो. त्यामुळे ते पद गैर आहे, अवैध आहे असं ना इलेक्शन कमिशन म्हणालं ना कोणी म्हणालं होतं. आता हे ठरवून जाणीवपूर्वक खोटं करायचं, पण रेटून न्यायचं आणि ते मान्य करून घ्यायचं सगळं. आता मला वाटतं आदित्यजी सारखं बोलत असतो आमचा घटनाबाह्य सरकार. घटनाबाह्यच काम चालू आहे ना. काय सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयानं? सांगितलं होतं का पक्ष कोणाचा ठरवा असं सांगितलं का? मग पक्ष कोणाचा ठरवायचा काय विषय आला तुमचा? मी तुम्हाला सगळ्यांना एक नवीन मुद्दा सांगतो. आणखी नवीन म्हणजे भाऊ बाकी विद्वान आहेत, आपल्या साध्या भोळ्या माणसाला जे दिसतं ते, ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणता आणि पॉलिटिकल पार्टी म्हणता, ती लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यामध्ये निवडून आलेले पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे आमदार ते लेजिस्लेटिव्ह पार्टीचे झाले. इथं काहीतरी मतभेद झाले, समजा त्याच्यात विभागणी झाली, ते 36-40 आणि इकडे 16-17 हे मान्य करतो ना आपण. म्हणून पक्षावर कसं काय धरू शकता तुम्ही? पक्ष कसा त्यांचा होईल? लेजिस्लेटिव्ह पार्टीला कालमर्यादा आहे ना. ती पार्टी ते जे काही सदस्य आहे ती संख्या 5 वर्षासाठी आहे ना. का अखंड आहे? तहयात आहे ती नाही ना. पुढच्या वेळेला आणखी 10-15 आणखीन वाढले असतील किंवा कमी झालेले असतील, काही असेल. एखाद्या पक्षाचा एकच आमदार असेल
तरी पॉलिटिकल पार्टी आहेत ना, ती संपते का? एखाद्या पक्षाचा आमदारच नसेल तरी पॉलिटिकल पार्टी आहे ना. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ आहे ना, CPI, CPM आजही आहेत ना. किती आमदार आहेत त्यांचे आपल्याकडे? पक्ष आहे ना. पक्ष कसा घेऊ शकता तुम्ही? साधा कायदेशीर सुद्धा आणि लॉजिकल विचार पक्ष कसा देऊ शकता तुम्ही? तुम्ही सांगा की विधानसभेमध्ये असलेल्या आमदारांमध्ये 2 गट पडले, ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यामुळे ह्याचं गटनेतेमध्ये याला जाईल, इथपर्यंत सांगू शकता. पण मूळ मुद्दा कुठला आहे? जेव्हा ही घटना घडली, ज्या दिवशी हे पळाले, हे साऱ्या जगाला माहिती आहे ना. कुठल्याही पक्षाचं माहेरघर सोडून तुम्ही पक्षाच्या प्रमुखाला न विचारता सुरत, आसाम आणि गुवाहाटी आणि गोवा असे फिरताय, तुम्हाला विचारलं जाते, तेव्हा तुम्ही व्हॉलंटरीली स्वखुशीने पक्षापासून दूर गेला, ते स्पष्ट होतंय की नाही? बरं, त्यांनी काही थांबले नाही ना उद्धवजी साहेब, त्यांनी दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन वरच्या बंगला सोडला. मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुम्ही पक्षापासून दूर गेला, ते स्पष्ट झालं ना. तरी तुम्ही सांगता त्यांना पक्ष त्यांचा आहे. कुठल्या आधारावर? मग आणखीन मूलभूत प्रश्न उभा राहतो की मग लोकशाही वाचवण्यासाठी किंवा हा पक्षांतर बंदी व्हावी, पक्षांतर हा सगळा बाजार मांडू नये म्हणून त्यावेळेला माननीय राजीव गांधीजींनी हा पक्षांतर बंदीचा कायदा अधिक कडक करावा म्हणून केला आणि म्हणून त्यामध्ये संख्येचं प्रमाण घातलं त्यांनी. किमान 2/3 असले पाहिजेत आणि 2/3 लोकांना विलिनीकरण करावं लागेल असं त्यांनी सांगितलं. कुठं चालले हो? त्या अध्यक्षांना माहिती नाही का की हे कलम आहे, हे लोक गेले आहेत, हे गेलेले लोक एवढे आहेत, ते 16च होते, ते 2/3 पण नव्हते, नंतर झाली, सुरुवात 16नी झाली ना. मग या सर, उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद नाही, मग त्यांनी त्या अधिकारात म्हणजे ते अधिकार वापरून सह्या केलेले AB फॉर्म कसे कायदेशीर आहे, असा प्रश्न आता पडलेला आहे. खर तर आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना 2013 साली जेव्हा आमचं अधिवेशन झालं, त्याच्यामध्येच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, त्या बैठकीमध्येच आदरणीय उद्धवजींना पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली त्यांची. त्याच याच्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे शिवसेना प्रमुख पद आहे हे यापुढं कुणीही वापरू नये म्हणून ते आम्ही गोठीत केलं. शिवसेना प्रमुख ते गोठीत केलं आणि यापुढं पक्षाच्या प्रमुखांना पक्षप्रमुख म्हणून केलं जाईल असं रीतसर 2013 साली झालं. ते माननीय इलेक्शन कमिशनला पाठवलं गेलं. मला काल ते सगळं ऐकताना आश्चर्य वाटत होतं की 2014 साली तर हे अध्यक्षच उभे राहिले होते ना आमच्याकडनं. त्यांना AB फॉर्म कोणी दिला? आदरणीय उद्धवजींनी दिला ना. 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत जे आम्ही वेगळ्या लढलो, शिवसेना एकटी लढली, तेव्हा कोण होतं पक्षप्रमुख? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. 2014च्या निवडणुकीत 63 आमदार निवडून आले, तेव्हा त्या 63 आमदारामध्ये आम्ही विरोधी पक्षात बसलो आणि विरोधी पक्ष नेतेपद याच मिन्यांना देण्यात आलं. ते कोणी दिलं? घटनाच नव्हती ना, ते पक्षप्रमुख नव्हते, मग तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद कोणी दिलं? हा साधा म्हणजे सर्वसामान्य माणसाला सहज कळणारा प्रश्न आहे. तो अध्यक्षांना कळला नाही, कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आहेत ना. त्यांना गरिबांचं कसं कळणार, सामान्य माणसांचे विचार कसे कळणार? त्यामुळे ते तेव्हापासून आहे ते 2013 सालचं आम्ही इलेक्शन कमिशनला सुपूर्द केलेलं आहे. त्यानंतर आपण विधानसभा लढलो, लोकसभा लढलो. लोकसभेत तर त्याच्यापूर्वी सुद्धा आदरणीय मनोहर जोशी सर आमचे लोकसभेचे अध्यक्ष झाले, तेव्हा ह्याच चिन्ह आणि ह्याच घटनेवर लढत आलो ना आम्ही. मग हे सगळं जे आता इतका इतिहास आहे शिवसेनेचा, एवढ्या निवडणुका लढलो, त्यामध्ये कधी इलेक्शन कमिशन म्हणालं नाही असं की बाबा तुमची घटना बरोबर नाही म्हणून. आता अचानक कसं काय शोध लागला त्यांना? कारण त्यांचं ते कर्तव्य आहे. मग जर एखादी घटना अनकॉन्स्टिट्युशनल आहे किंवा एखादं प्रोव्हिजन नाही आहे आणि आम्ही ते वापरतो, त्यांनी निदर्शनाला आणलं पाहिजे होतं. असं कधीच घडलं नाही, कारण मुळात ते आहे. काल त्या ह्याच्यात मध्ये असंही ऐकलं, राष्ट्रीय कार्यकारिणीत माझंही नाव घेतलं, अरविंद सावंत राष्ट्रीय. मी 1996 साली उपनेता झालो.
दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांनी उपनेते जाहीर केलं पद, आणि त्यानंतर मग रिसर ते कायदेशीर बाबीत आलं. ते त्याच्यामध्ये आम्ही पहिल्या उपनेते पद हे तयार करण्यात आलं, आणि त्या पहिल्या फळीमध्ये 1996 साली मी उपनेते झालो. आणि उपनेते पद हे राष्ट्रीय कार्यकारिणीत आहे ना, त्यांना माहिती नाही का? त्यांना माहिती आहे ना. पण हे सगळा जो कल्ला करायचा आहे ना त्यांना, ते कोण करतंय? 100% वाले. त्यांचं उद्दिष्टच आहे, त्यांनी पहिल्यापासून ठरवतं की शिवसेनेला खच्चीकरण करायचं. अगदी जुनी मंडळी आहेत असताना त्यांना धाडस झालं नाही, आता थोडं धाडस करतात, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. तेव्हाही तेच त्यांचा गोल होता. आजही त्यांना कळत नाही की शिवसेनेची पाळंमुळं किती खोल आहेत. तरी तुम्ही जितका आम्हाला दुखवाल, जितका जसं चेंडू आपण जोरात आपतो तितका तो जोरात उसळून येतो ना, तशी शिवसेना अधिक उसळून येणार. या सगळ्याला डावलून आमचा पक्ष आहे की नाही, आमची घटना आहे, कशाला सांगता? हे पक्षांतर केलं की नाही एवढंच सांगा ना तुम्ही. आणि ते जर सिद्ध होतंय तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तुम्ही तर देशाच्या संविधानाबरोबर खेळताय, क्रूर चेष्टा चालली आहे बरोबर, किंबहुना खून करताय देशाच्या संविधानाचा. एकदा सांगून टाका की हे कलमच अस्तित्वात, आर्टिकल 10 आम्ही मानतच नाही म्हणून. आदरणीय उद्धवजींनी फार चांगलं वाक्य वापरलं की पक्षांतर कसा करावा याचा राजमार्ग काल माननीय अध्यक्षांनी दाखवला. तुम्हाला सांगितलं होतं काय की ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तेव्हा पक्षाचा व्हीप कोण होता? तर सुनील प्रभू होते. हे मान्य की नाही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.